हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, एखाद्या मुलीचं जेव्हा लग्न होतं किंवा आपल्या घरातील मुलाचं जेव्हा लग्न होतं त्यानंतर सगळेजण वाट बघत असतात ते म्हणजे गोड बातमीची. आपल्या घरात नवीन पाहुणा येणार अशी गोड बातमी आपल्याला मिळाली की त्यानंतर घरातील आनंदाला काही उधाणच राहत नाही. घरात अगदी उत्साहाचं वातावरण आपल्याला बघायला मिळतं. मग जी गरोदर स्त्री असते तिची काळजी घेणं, तिला काय हवं नको ते पाहणं, तिचे सगळे लाड पुरवणं, अर्थात त्यालाच डोहाळे पुरवणं असं म्हटलं जातं. यातच कुटुंबातील सर्व व्यक्ती बिझी होऊन जातात. बाळाची चाहूल ही साधारणपणे 1.5 महिन्यानंतरच आपल्याला लागत असते. तर गरोदरपणामध्ये त्या स्त्रीची चोरोटी भरली जाते. आता त्या ओटीला चोरोटी असं का म्हणतात, चोरोटी कशी भरतात, कधी भरतात, ही ओटी कोण भरतं, याबद्दलचीच सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ज्यांना माहीत नसेल चोरोटी नेमकी काय असते तर त्यांनी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. एकदा की आपल्याला समजलं की ही महिला गर्भवती आहे, मग त्यानंतरचा जो काळ असतो त्या काळामध्ये त्या गरोदर स्त्रीचे सोपस्कार पार पाडले जातात. गरोदरपणाच्या 7व्या महिन्यामध्ये स्त्रीचं डोहाळे जेवण केलं जातं, तिची ओटी भरली जाते. काही ठिकाणी 9व्या महिन्यात देखील डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला जातो. जो डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असतो 7व्या महिन्यात किंवा 9व्या महिन्यात, तर त्या दिवशी सासर आणि माहेर अशा दोन्हीकडच्या महिला मंडळी त्या स्त्रीची ओटी भरत असतात. चोर ओटीबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया. ज्या महिलेकडून गोड बातमी मिळते तर साधारणपणे 3 महिने आपण ही बातमी कोणालाही सांगत नाही, कारण 3 महिन्यामध्ये प्रेग्नेन्सी आहे की नाही हेच आपल्याला कन्फर्म झालेलं नसतं. फक्त जे जवळचे लोक असतात, सासरचे किंवा माहेरचे, यांनाच या गोष्टीची माहिती असते. याचं कारण असं की 3 महिन्यापर्यंत बाळाची हालचाल, वाढ यांच्याकडे आपल्याला गांभीर्याने लक्ष द्यावं लागतं. म्हणूनच बघा, आपण जेव्हा गर्भवती असतो तेव्हा डॉक्टरकडे गेल्यावर सांगतात की 3 महिने आहे की नाही हे आपल्याला काहीच समजत नाही. 3 महिन्यानंतरच आपल्याला कळतं की आपलं बाळ व्यवस्थित आहे की नाही. आणि बऱ्याच केसेसमध्ये असं होतं की 3ऱ्या महिन्यापर्यंतच गर्भपात होऊन जातात, कारण पोटातील बाळाची परिस्थिती नाजूक असते किंवा इतर काही कारणांमुळे गर्भपात होऊन जातो. त्यामुळे शक्यतो ही 3 महिन्यांपर्यंत गरोदरपणाची बातमी आपण कोणाला सांगत नाही. 3रा महिना म्हणजे 3 महिने पूर्ण झाले, 3रा महिना संपत आला, जेव्हा 4था महिना लागणार असतो तर त्यावेळेत पोटातील जे बाळ असतं ते व्यवस्थित वाढायला लागतं आणि त्याच काळात बाळाच्या आईची चोर ओटी ही भरली जाते. चोर ओटी हिचा अर्थ की कोणालाही कळू न देता घरची जी मंडळी असतात, कुटुंबातील जी सदस्य असतात त्यांच्या उपस्थितीतच ही ओटी भरली जाते. म्हणूनच या ओटीला चोर ओटी म्हटलं जातं. चोर ओटीच्या कार्यक्रमासाठी कोणीही पाहुणे रावळे बोलवले जात नाही. जो डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असतो आपण तो सर्वांना सांगतो, पण चोर ओटी फक्त जे घरचे लोक असते अशी लिमिटेड ही चोर ओटी भरली जाते. कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता गुपचूप हा कार्यक्रम करतात, म्हणूनच याला चोर ओटी असं म्हटलं जातं. चोर ओटीचा छोटासा कार्यक्रम असतो, त्यासाठी माहेरची मंडळी बोलवली जातात, कारण चोर ओटी भरण्याचा जो मान असतो तो माहेरच्या लोकांना असतो. विशेषतः त्या मुलीच्या आईला हा मान असतो. लाडक्या लेकीच्या पोटी जे बाळ येणार आहे ते सुखरूप असू दे असा आशीर्वाद तिची आई त्या मुलीला देते आणि तिची ओटी भरते. काही ठिकाणी यावेळी ज्यावेळेस चोर ओटी भरली जाते तर ओटीमध्ये 5 प्रकारची फळे घालतात. काही ठिकाणी पंचामृताचं जे मिश्रण असतं, म्हणजे दही, दूध, तूप, मध आणि साखर हे मिश्रण त्या मुलीला दिलं जातं. तर जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही ओटी भरू शकता. मुलीला नवीन साडी घेतली जाते, बांगड्या घेतल्या जातात हिरव्या, गजरा असं तिला शृंगार साहित्य घेतलं जातं आणि त्या मुलीची चोर ओटी तिची आई भरत असते. या कार्यक्रमाला गाजावाजा नसतो. काही ठिकाणी फक्त ब्लाऊज पीस आणि जे ओलं नारळ असतं पाण्याचं ते नारळ लेकीच्या ओटीत घालतात. तर काही ठिकाणी जे शृंगार साहित्य असतं ते देखील दिलं जातं. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे वस्तू तुम्ही त्या मुलीच्या ओटीत घालू शकता. ब्लाऊज पीस, ओलं नारळ आणि गहू किंवा तांदूळ अशा साहित्यात आपल्याला ही ओटी भरायची असते, किंवा मग तुम्ही 5 प्रकारची फळं देखील त्या ओटीमध्ये घालू शकता. पण लक्षात घ्या, शक्यतो या चोर ओटीमध्ये आपल्याला केळीचं फळ घालायचं नसतं. त्याचं कारण असं, ओटी भरताना केळीला त्यामध्ये स्थान नसतं. जेव्हा स्त्री गोड बातमी देणार असते
तेव्हा तिच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला सगळीच फळे आणली जातात, मात्र केळीचा घड नसतो. केळीच्या झाडाला एकदाच फळ लागतं. असं फळ मुलीच्या ओटीत जर आपण घातलं तर तिला पुन्हा मूल होणार नाही, अशी एक जुनी समजूत आहे. म्हणून केळी शक्यतो गरोदर स्त्रीच्या ओटीत घातलं जातं. गरोदर स्त्रीला कम्फर्टेबल असं तुम्ही पाटावर बसवायचं आहे किंवा खुर्चीवर. तिला खाली बसणं जमणार नसेल तर खुर्चीवर, सोफ्यावर बसवायचं. तिला हळद कुंकू लावून घ्यायचं, अक्षदा लावायचं, तिचं औक्षण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तिची ओटी भरायची आहे. ओटी भरताना तिच्या ओटीमध्ये तुम्ही ब्लाऊज पीस किंवा साडी, त्यासोबत ओलं नारळ घातलं आणि थोडंसं धान्य आपण घालायचं आहे. अशी साध्या पद्धतीने देखील तुम्ही गरोदर स्त्रीची चोरोटी भरू शकता. आणि जो डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असतो त्याला मात्र गाजावाजा केला जातो. खूप सारे पाहुणे मंडळी बोलवले जातात. त्या मुलीच्या आवडीचे पदार्थ बनवले जातात. लाडू की बर्फी किंवा पेढा की बर्फी असा खेळ देखील खेळला जातो. पेढा निघाला तर मुलगा होईल, बर्फी निघाली तर मुलगी होईल, अशी एक संकल्पना आपण त्यातून बाहेर काढतो. आईपणाचा प्रवास हा थोडासा वेगळा असतो, भावनिक असतो. आणि आईपणाच्या उंबरठ्यावरती हा जो 3रा महिना आहे तो खूप विशेष असतो. कारण 3ऱ्या महिन्यानंतरच आपल्याला ही गोष्ट कन्फर्म होते की आपलं बाळ व्यवस्थित आहे ना, त्याची वाढ चांगली आहे ना. त्यामुळे 3ऱ्या महिन्याच्या या टप्प्यावरती 3रा महिना संपला की आपण जवळपास सगळ्यांना सांगतो की अमुक अमुकची मुलगी, अमुक अमुकची सून गर्भवती आहे. पण 3ऱ्या महिन्यापर्यंत शक्यतो कोणालाही सांगितलं जात नाही. त्यामुळेच 3ऱ्या महिन्यात एकदा कन्फर्म झालं बाळाची वाढ वगैरे की त्यानंतरच चोरोटीचा कार्यक्रम केला जातो. आणि चोरोटी भरल्यानंतरच सर्वांना सांगितलं जातं की ही मुलगी किंवा यांची सून गर्भवती आहे. 7व्या महिन्यात किंवा 9व्या महिन्यात आपण डोहाळे जेवणाचा कार्यक्रम ठेवतो, ओटी भरण्याचा कार्यक्रम ठेवतो. त्यावेळेस त्या मुलीचे सर्व आवडीचे पदार्थ बनवले जातात, तिला खाऊ घातले जातात. तर चोरोटीच्या वेळेस देखील आपण ज्यावेळेस त्या मुलीची चोरोटी भरतो तर त्या दिवशी देखील तुम्ही त्या मुलीच्या आवडीचे पदार्थ बनवू शकता. हा एक छोटासा कार्यक्रम असतो, ज्याला जास्त काही डेकोरेशन, साजसजावट करण्याची गरज नसते. हा एक छोटासा संस्कार आहे. बऱ्याच भागांमध्ये चोरोटी भरली देखील जात नाही. तर तुमच्याकडे चोरोटी भरतात की नाही ते मला कमेंटद्वारे कळवा. भाग बदलला की चोरोटी भरण्याची पद्धत वेगळी असते, पण ही गोष्ट तर कॉमन आहे की चोरोटीचा कार्यक्रम मोठा नसतो. घरगुती हा छोटासा कार्यक्रम असतो. चोरोटी ही शक्यतो मुलीच्या माहेरचे लोक भरतात. समजा एखाद्या मुलीला आई नसेल तर तिची वहिनी, चुलती, मावशी हे मंडळी येऊन त्या मुलीची चोरोटी भरू शकता. तर मंडळी, अशा प्रकारे आता तुमच्या लक्षात आलंच असेल की चोरोटी म्हणजे नेमकं काय असतं. चोरोटी केव्हा भरतात, 3ऱ्या महिन्यातच चोरोटी का भरली जातात, त्याचबरोबर या ओटीला चोरोटी असंच का म्हणतात, चोरोटी कशा पद्धतीने भरायची, कोणी भरायची, चोरोटीमध्ये केळीला स्थान का नाही, अशी सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर चोरोटी तुमच्याकडे कशा पद्धतीने भरतात ते मला तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा. तुमची देखील म्हणजे महिला वर्ग जर हा व्हिडिओ बघत असाल, त्यांना मुलंबाळं झालेले असतील, तर तुमची चोरोटी भरलेली आहे की नाही ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा. चॅनलवर नवीन असाल किंवा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि त्या शेजारी एक बेल आयकॉन दिलेला आहे, त्याच्यावर देखील क्लिक करा. म्हणजे नवीन जे व्हिडिओ असतात त्यांचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील आणि तुमच्याकडून आपल्या चॅनलवरचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.